जय हिंद मित्रांनो, तुमचा महागव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमचे 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल. तर वेळ न वाया घालवता चला व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? कमीत कमी किती वयोमर्यादा लागते लोकसभेचे सदस्य होण्यासाठी? तर 25 एवढी वयोमर्यादा लागते. तर ऑप्शन क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल. मित्रांनो, तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करत चला. पुढचा प्रश्न, कॉलर आजार कशामुळे होतो? कॉलरचा आजार कशामुळे होतं? तर जीवाणू. ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो? तर 8 मार्च. ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. खूप सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA महाराष्ट्रात कुठे आहे? कोणत्या ठिकाणी आहे NDAची? तर हे आहे खडकवासला. ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? खूप सोपा प्रश्न आहे, याचा आन्सर यायला पाहिजे. तर कोणत्या ठिकाणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ? तर औरंगाबाद. ऑप्शन क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल, जे की सध्याचं नाव याचा छत्रपती संभाजी नगर असे केलेलं आहे. पुढचा प्रश्न, अर्थसंकल्पातील GDP म्हणजे खालीलपैकी काय? GDP म्हणजे काय असतं अर्थसंकल्पातील? तर सकल राष्ट्रीय उत्पन्न. ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या बँकेच्या शाखा देशातील सर्वाधिक आहे? खालीलपैकी कोणत्या बँकेच्या शाखा देशातील सर्वाधिक आहे? तर स्टेट बँक ऑफ इंडिया. ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते साधने हृदयाचे ठोके मोजले जातात? खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? हार्टबीट कशाने मोजले जातात? तर स्टेटोस्कोप. ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, युनेस्को या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? कोणत्या ठिकाणी आहे युनेस्कोचे मुख्यालय? तर पॅरिस. ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, सोने या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा. सोन्यासाठी समानार्थी शब्द कोणता असेल? तर हेम. ऑप्शन क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, केळी या शब्दाचे एक वचन कोणते? केळी या शब्दाचे एक वचन कोणते आहे? तर केळे. ऑप्शन क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, चतुर्भुज होणे या वाक्यप्रकाराचा अर्थ सांगा. चतुर्भुज होणे म्हणजे कैद होणे. ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, बुलंद दरवाजा कोणत्या शहरात आहे? बुलंद दरवाजा कोणत्या शहरात आहे? तर फतेपूर सिक्री. ऑप्शन क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. कोणत्या राज्यात आहे? तर UP या राज्यात आहे बुलंद दरवाजा. पुढचा प्रश्न, विवेकानंद स्मारक शिला कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी आहे? तर कन्याकुमारी. ऑप्शन क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर हा आहे गुजरात या राज्यात. ऑप्शन क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.